नमस्कार. रायगड एक्सप्रेसच्या प्रवासी भागमध्ये आपण बघताय विविध प्रकारचे फटाके दिसत आहेत, कारण दिवाळी आली आहे जवळ. आणि दिवाळी आली आहे म्हणून आपल्या मंगेश भाऊ कळवणकर यांनी लावलेत फटाक्याचं स्टॉल, आणि ते आहे नालासोपारा संकेश्वर नगर रिक्षा स्टँडजवळ. आणि तसंच दुसरा स्टॉल लावला आहे त्यांनी विचारे हाऊस शिवसेना शाखा नालासोपारा या ठिकाणी. आणि विविध प्रकारचे फटाके या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून मिळणार आहेत. तर पत्ता आपल्याला मी दिला आहे आणि कॉन्टॅक्ट पण करा आणि आपल्या भावाकडूनच फटाके घ्या या दिवाळीसाठी. चला तर आपण जाऊया रायगड एक्सप्रेसच्या प्रवासी भागमध्ये. आणि नेहमीप्रमाणे आपण संध्याकाळी 6:30 वाजता निघालो आहे भाडे मारायला, आणि धाव घेतली थेट स्टेशनला. स्टेशनवरून थेट आपण पहिलाच भाडं घेतलं जोगेश्वरी ईस्टसाठी. आणि ईस्टला जाण्यासाठी आपण कधीच नाही म्हणत नाही, आणि धाव घेतली जोगेश्वरी ईस्टला भाडं सोडला लाल बिल्डिंगजवळ. आणि तिथून पुढचं भाडं घेतलं हे आपण, ते होतं पूनमनगरसाठी. पूनमनगरला आपण गेलो आणि तिथून पुढचं भाडं आपल्याला पुन्हा लागलं शिपला बघतोय तर काय बाई तुफान होती ट्रॅफिक. क्लच प्लेटचा वास घेऊन नाक झाला होता खराब. आणि शिपचा भाडा ट्रॅफिक बघून पूनमनगरच्या सिग्नललाच उतरला, आणि आपल्याला पुढचा काही पर्यायच नव्हता, कारण सिग्नल क्रॉस केला होता. म्हणून आपल्याला शिपचा गेटजवळून आपल्याला युटर्न घ्यावा लागणार होता. आणि आपलं नशीब एवढं चांगलं होतं, आपल्याला शिपच्या गेटजवळूनच पुढचं भाडं लागलं श्यामनगर तलावासाठी. म्हणतात दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. मग काय घेतलं ना भावाला आणि निघालो थेट श्यामनगर तलावाजवळून आलो. आणि तुफान होती ट्रॅफिक, म्हणून आतून रस्ता घेतला आणि थेट धाव घेतली ट्रामा हॉस्पिटलच्या सिग्नलजवळ, कारण आपल्याला माहीत होतं तिथे आपल्याला भाडं लागणार. आणि तिथून आपल्याला पुढचं लागलं भाडं ते लोखंडवाळानं ह्या भाऊनं सोडलं, आणि तिथून थेट धाव घेतली पुन्हा जोगेश्वरी स्टेशनच्या दिशेने. स्टेशनला आलो. स्टेशनवरून आपल्याला पुढचं भाडं लागलं राजनगरसाठी. राजनगरवरून रिटर्न येताना समोर होती ICICI बँक, म्हणून म्हटलं चला आपण जाऊया आपली कॅश डिपॉझिट करायला. आजची कमाई आपण डिपॉझिट केली आणि धाव घेतली थेट घरी.